गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आपण गीतेच्या 13व्या अध्यायातल्या अज्ञानाच्या लक्षणांबद्दल बोलतोय. आणि ती लक्षणं इतकी जास्त इलॅबोरेट करून सांगितली आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला, की कमालीच्या बाहेर. आपल्याला अज्ञान काय आहे हे देखील व्यवस्थित कळावं, हे आपल्याला ज्ञानदेव महाराज किती चांगल्या तऱ्हेने समजावून सांगतात बघा. सो इफ वी कॅन अंडरस्टँड व्हॉट नॉलेज मीन्स अँड व्हॉट इग्नोरन्स मीन्स, ज्ञानाची लक्षणं आणि अज्ञानाची लक्षणं ही तुम्ही कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट जर केली ना, तर मग तुम्हाला ती जास्त क्लिअरली कळतात. तशा प्रकारे लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. शेअर द स्क्रीन. याची तुम्हाला गरज नाही ऑफकोर्स. यू डोंट हॅव टू वरी अबाउट द अदर स्क्रीन. यू वॉन्ट टू सी द स्क्रीन दॅट सेज ज्ञानेश्वरी. आपण मागच्या वेळेस तुम्हाला आठवतंय का की 713 पर्यंत आलो होतो. 713वा श्लोक म्हणजे 713वी ओवी. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला काय सांगितलं होतं? ते म्हणाले होते की जाण तयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही आता आणिक काही चिन्हे सांगू. त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असं समज. त्याच्या आधीच्या सगळ्या अज्ञानाच्या लक्षणांबद्दल सांगतायत. तर ह्याच्यानंतर आता अज्ञानाची आणखी काही लक्षणं सांगतो, ती आता ऐक. तरी देह हाची आत्मा ऐसे या जो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभू करी. तर देह हाच आत्मा आहे, म्हणजे देहच मी आहे, अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास प्रारंभ करतो. तर ही आपलीच कथा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. हा देह म्हणजेच मी आहे आणि या मनस्थितीवर स्वार होऊन मी कर्म करतो. आपल्यापैकी कुणाला असं वाटत नाही की हा देह म्हणजे मी नाही आहे. आपण सगळे त्याच बोटीत स्वार आहोत. वी आर इन द सेम बोट. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला असं वाटतं की हा देह मी नाही आहे, या मनस्थितीमधनच मी नेहमी कामं करतो, तसं नाही आहे. हा देह मी नाही आहे याचा ध्यास नेहमी असतो किंवा याचं भान असतं, परंतु कर्म तर आपण देहानेच करू ना. जागेपणी आपण जे काही करू, म्हणजे आता हे जे बोलणं सुरू आहे, हे जे चिंतन सुरू आहे, हे देखील मनाच्या आणि देहाच्या माध्यमातूनच सुरू आहे. विचार मनामध्ये येत आहेत, ते विचार शब्दरूपाने तोंडातनं ध्वनी रूपाने बाहेर पडत आहेत. म्हणजे काय होत आहे की देहातून कर्म सुरू आहे ना, पण हे आपल्याला लक्षात ठेवायचंय किंवा हे मला लक्षात ठेवायचंय, हे मी मला स्वतःला सांगतो की मनात विचार येणं, त्या विचारांचं शब्दांमध्ये रूपांतर होणं, त्या शब्दांचं ध्वनीमधून, स्वरयंत्रामधून बाहेर पडणं, ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते तुमच्या कानापर्यंत पोचणं, कानातून तुमच्या मनात ते जाणं, ही सगळीच्या सगळी प्रक्रिया जी आहे ना, ही सगळीच्या सगळी प्रक्रिया निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. प्रकृतेर क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः. परंतु अहंकार विमूढात्मा हा जो आहे तो स्वतःला कर्ता मानतो. ह्याच्यापासून स्वतःला आपल्याला वाचवायचं. तर जर आपल्या मनात ही भावना नेहमी असली की हे सगळंच्या सगळं जे घडतंय हे प्रकृतीच्या गुणांनुसार घडतंय, मी केवळ भगवंताच्या हातातलं एक उपकरण आहे. सो दिस इज अ डिव्हाइन इन्स्ट्रुमेंट थ्रू विच दिस होल प्रोसेस कॅन हॅपन. केवळ मनुष्य देहातूनच ही सगळी प्रक्रिया घडणं शक्य आहे. इतर कुठल्या देहातून, अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी समजा कृपा केली तर रेडियाच्या मुखातून आपल्याला वेद ऐकायला मिळू शकतात, पण तशा प्रकारची आपण फक्त कल्पनाच करू शकतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आपण नतमस्तक होऊ शकतो. आपल्याला
आपल्या मनात विचार येऊन ते शब्दरूपाने प्रगट होत आहेत. हा चमत्कार आहे हे जर कळलं आणि हा चमत्कार मी करत नाही हे जर कळलं तरी सुद्धा पुरे. माय एंटायर लाईफ इज अ मिरेकल. दिस होल प्रोसेस ऑफ स्टडीइंग द ज्ञानेश्वरी, शेअरिंग माय थॉट्स, माय व्हॉइस, माय वर्ड्स रिचिंग यू, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चमत्कारापेक्षा काय कमी आहेत तुम्ही मला सांगा. दिस इज अ डिव्हाइन मिरेकल. वी आर ऑल एक्सपिरियन्सिंग. आपलं ह्याच्याकडे लक्षच नसतं. वी टेक दीज मिरेकल्स फॉर ग्रँटेड. आपल्याला वाटतं की हां हे काय, हे तर असंच होतं. तर हे असंच होतं असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण या आनंदापासून मुक्तो. कुठल्या? चमत्काराच्या. हे सगळंच्या सगळं जे होत आहे हे भगवंताच्या कृपेने घडतंय. परंतु अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणते. कशामुळे? कारण की देहबुद्धीमुळे. तर तसं नको व्हायला. आणि उणे कापुरे जे जे काही आचरे तयाचेनी अविष्करे कुंथो लागे. आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडतं त्यामध्ये तो पूर्ण झालेल्या कर्माने गर्वाने फुगतो आणि अपूर्ण झालेल्या कर्माने खंती करतो. पूर्ण झालेल्या कर्माने आपण गर्वाने फुगतो आणि अपूर्ण झालेल्या कर्माने खंती करतो. डोईये ठेविलेनी भोजे देवल विसे जेवी फुंजे तैसा विद्या वयसा माझे उताणा चाले. बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्रतंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर, तो मंत्रतंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो त्याप्रमाणे जो विद्येने आणि तारुण्याने मस्तहून छाती काढून चालतो. हे सगळंच्या सगळं आपण वाचलेलं आहे. तर 717 नंतर आपण 713 नंतर कुठपर्यंत गेलो होतो? डज एनीबडी रिमेंबर दिस? लेट मी सी. आय थिंक आपण 177 पर्यंत कम्प्लीट केलं होतं. वन नाही सॉरी, सेव्हन्टी सेवन तर नाही, ट्रिपल सेव्हन सेवन, सेव्हन्टी सॉरी सेव्हन ट्रिपल पर्यंत. सेवन, ट्रिपल सेवन, राईट. 777 पर्यंत तर डेफिनेटली केलं होतं. त्याच्या पलीकडे कुठपर्यंत गेलो होते पाहायला पाहिजे. कारण की हां, इथे आय थिंक 780 पर्यंत आपण गेलो होतो. कारण की ह्याच्यानंतर माझ्या लक्षात काय होतं माहिती आहे का? थँक यू अक्षता. मला हे की ह्याच्यानंतरही आपण काही लक्षणं करणार आहे, हे ह्याच्या आधी झालेलं होतं. आता ह्याच्यात पण इथे पहा 781 मध्ये काय सांगतायत ते? परंतु ते राहू दे. आणखी काही अज्ञानाची लक्षणं मी सांगतो ती ऐक. ज्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख होईल. सो इथपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. हो, काय सेव्हन फरक एटी पडतो? पर्यंत होतं. 780 पर्यंत आपण गेलो होतो. आता 781 पासून सुरू करू. 81 थँक यू. पासून. तरी जयाची प्रीतीपुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जयसी. तर ताज्या सुवासिक कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून राहते त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पाहशील. ज्याप्रमाणे भुंगा कमळाच्या गंधामुळे त्या कमळाच्या आत घुसतो आणि मग कमळ सूर्यास्त झाला की ते बंद होतं असं म्हणतात. तर त्या बंद होण्याची चिंता न करता तो त्या गंधामध्ये पूर्णपणे आसक्त होतो आणि शेवटी त्याचा अंत होतो. तर अशा प्रकारे आपलं घर हे आपलं आहे आणि त्याच्याबद्दल आपली जी आसक्ती आहे त्या आसक्तीमुळे आपल्या घरामध्ये आपण अडकून जातो. साखरेची आराशी बैसली नुठे माशी तैसेनी स्त्रीचित्त आवेशी जयाचे मन. साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही किंवा त्याचप्रमाणे जसं एखाद्याचं मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसतं म्हणजे तिथून ते हलत नाही. ठेला बेडूक कोंडी मशक गुंतला शेंबुडी जैसा ढोरू स बुडबुडी ऋतला पंकी. बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसं शेंबडात गुंतलेलं असतं अथवा गुरु 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 म्हणण्यापेक्षा गुरं पाहिजे. गुरं गुरु म्हणजे आपल्याला असं वाटेल की गुरु चिखलात कसा काय पूर्णपणे फसतो. गुरु नाही, गुर गुर जे असतं. गुर म्हणजे ॲनिमल.
गुरंढोरं म्हणतो ना आपण, गाई म्हशी वगैरे, ते जसे चिखलात पूर्णपणे फसतात, तसं काय, तैसे घरी होऊनी निघणे, नाही जीवे मने प्राणे, जया साप होऊनी असणे, भाटी तिये. त्याप्रमाणे जिवंतपणी किंवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही आणि मेल्यावर तो त्या जागेत सर्प होऊन बसतो. आता समजा एखाद्या घराबद्दल किंवा एखाद्या जागेबद्दल आपली खूप आसक्ती असली, तर काय होईल की आपल्याला ती जागा सोडून जाणं आवडणार नाही. असं वाटेल की ही जागा माझी आहे, त्यामुळे मी ह्याच्यावर आता कब्जा करून बसणार आहे. तसा समजा एखाद्या जागेवर आपली आसक्ती असली ना, तर काय होईल माहिती आहे का, की आपण ती जागा सोडून कधीच जाणार नाही. का नाही जाणार? कारण की आपण जर सोडून गेली तर इथे कोणीतरी दुसरं येऊन एन्क्रोच करेल असं वाटतं ना आपल्याला. सो वी स्टे पुट. पण शेवटी मरणार तर आहे सगळेजण. हे देहांत होणारच आहे. तर देहांत झाल्यावर सुद्धा तो जो सूक्ष्म जीव आहे, तो तिथेच राहतो आणि तिथेच सर्परूपाने राहतो. म्हणजे सापाच्या शरीरामध्ये जन्म घेतो आणि तिथेच येऊन त्या घराची राखण करतो. अशा प्रकारे आपण एखाद्या जागेला समजा आसक्त झालो, अशा प्रकारे अडकू शकतो. प्रियोत्तमाची आकंठी प्रमदा घे आटी, तैशी जीवेसी कोपटी धरुनी ठाके. नवऱ्याच्या गळ्याला जशी तरुण स्त्री मिठी घालते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून राहतो. एखादी मुलगी तिच्या नवऱ्याला जशी मिठी मारते, तशी आपण झोपडीला मिठी मारून राहतो. मधुरसोद्देशे मधुकर जचे जैसे, गृहसंगोपन तैसे करी जोगा. पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते, तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो. म्हातारपणी झाले मा आणिक एक विपाईले, तयाचे का जेतुले माता पितरा. म्हातारपणी झालेले एकुलते एक पुत्ररत्न, त्याचं आईबापास जितकं प्रेम असतं, ते तुलेनी पाडे पार्था, घरी जया प्रेम आस्था, आणि स्त्री वाचुनी सर्वथा जाणे नाजो. अर्जुना, तितक्या मानाने ज्याला घराची आस्था आणि प्रेम असतं आणि जो स्त्री वाचून दुसरं काही मुळी जाणतच नाही, तैसा स्त्री देही जो जीवे, पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेणे. ब्रह्मनिष्ठांचं अंतःकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेलं असताना त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात. आता हे काय, मला समहाव याचं ट्रान्सलेशन हे बरोबर नाही वाटत आहे. तैसा स्त्री देही जो जीवे, पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नाही. त्याला काही कळतच नाही की मी कोण आणि मी काय करावं. त्याच्यानंतर हे ब्रह्मनिष्ठांचं अंतःकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेलं असताना त्याचे सर्व व्यवहार व्यापार जसे बंद पडतात, हे हे ट्रान्सलेशन बरोबर नाही आहे. पण एनिवे, लेट अस सी याच्या पलीकडच्या ओव्यांमध्ये काय आहे, आणि मग आपण विल ट्राय टू कनेक्ट इट टुगेदर. महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत, ठाके व्यवहार जात जया परी. ओ हो हो. आता पहा की हे त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने आणि सर्व भावांनी आसक्त असतो आणि मी कोण व माझं कर्तव्य काय हे काही जो समजत नाही, हे 790चं ट्रान्सलेशन आहे बरं का. आणि 791 आणि 790 हे इंटरचेंज झालंय. ते महापुरुषाचं चित्त झाली या वस्तुगत, ठाके व्यवहार जाता जयापरी. तर ह्याचा अर्थ हा आहे की ब्रह्मनिष्ठांचं अंतःकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेले असताना त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात. म्हणजे कसं आहे पहा की ब्रह्मस्वरूपात आपलं चित्त स्थित झालं, एकाग्र झालं. माझ्या स्वतःच्या स्वरूपामध्ये माझी बुद्धी स्थिर झाली, तर काय होईल की जगामध्ये घडणारे जे व्यापार आहेत ते माझ्यासाठी थांबतील. माझ्यासाठी थांबतील म्हणजे काय की सिन्स आय एम एस्टॅब्लिश्ड इन माय ओन प्युअर अवेअरनेस, I have realized that in that awareness, nothing really happens. In that awareness, everything appears to happen. तर त्या ठिकाणी जगाचे व्यवहार होणं शक्य नाही. In the pure awareness,
nothing actually happens. In pure awareness, everything only appears to happen. पण जर आपण त्या ब्रह्मस्वरूपात स्थित नसलो तर आपण या जगामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये अडकून जाऊ. त्याच्यामध्ये जर अडकलो आपण तर मग काय करू की जगामधल्या वस्तू आपण जमा करण्याचा प्रयत्न करू, सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करू, मेल्यानंतरही साफ होऊन तिथेच राहू, कारण की ती जागा आपल्याला सोडायची नाहीये. तर असं आपण जगाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जशी ही मुलगी, तरुण मुलगी आपल्या नवऱ्याला मिठी मारते आणि घट्ट धरून ठेवते, त्याप्रमाणे आपण आपल्या घराला, आपल्या पोझिशन्सना घट्ट धरून ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्याला नाही धरलंय, आपण त्यांना धरलेलं आहे. कसं धरलंय? व्हर्च्युअली. दिस इज व्हर्च्युअल अट्रॅक्शन, व्हर्च्युअल अटॅचमेंट. हानी लाज न देखे, परापवादू नाईके, जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली. जो नुकसान किंवा लाज पाहत नाही, दुसऱ्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयीच असते. तर तुम्ही स्त्री म्हणजे डोंट टेक इट लिटरली. स्त्री या शब्दाचा अर्थ बहुतेक आपण ह्याच्या आधी एकदा केव्हा तरी बघितला होता. स्त्री या शब्दाचा अर्थ आहे त्री. पहिले बघा तुम्ही, त्री म्हणजे तीन, बरोबर ना? आणि स म्हणजे विथ. तो स्त्री या शब्दाचा अर्थ आहे की जो तीन सोबत असतो. तीन काय आहे ते? हे तीन आहेत गुण. सो तीन गुणांसोबत जो आहे, जो तीन गुणांमध्ये आसक्त आहे, ज्यांनी तीन गुणांना धरून ठेवलेला आहे, तो स्त्रीच आहे, पुरुषाच्या देहात सुद्धा. आणि दुसरा जो एक अर्थ आपण बघितला होता स्त्री या शब्दाचा, त्याच्यामध्ये काय आलंय की स, त आणि र हे तिन्ही अक्षर आलेत ना. स म्हणजे सत्वगुण, त म्हणजे तमोगुण आणि र म्हणजे रजोगुण. तो स, त आणि र यांनी युक्त म्हणजे स्त्री. सो ऑल ऑफ अस आर इसेन्शियली स्त्री, जोपर्यंत आपण गुणात आहोत तोपर्यंत. as long as we are governed by prakriti, as long as we are governed by the three gunas, तीन गुणांच्या शक्तीखाली आपण आहोत, तीन गुणांच्या प्रभावाखाली आपण आहोत, तोपर्यंत आपण सगळेजण स्त्रीच आहोत. as long as we are pushed around by these three guna, we are all स्त्री. तर स आणि त्री किंवा सत्व, तम आणि रज ह्यांचं जे मिश्रण आहे आणि ह्याच्यामध्ये जी जी व्यक्ती अडकलेली आहे ती व्यक्ती म्हणजे स्त्रीच आहे. तर आपण समजा ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो तर त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकणार नाही, आणि ह्याच्यामध्ये अडकलेला म्हणजे अज्ञानी आहे. चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे नि छंदेनाचे, माकड गारुड्याचे जैसे होय. ज्याप्रमाणे गारुड्याचं माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणार असतं, तसा जो स्त्रीच्या चित्ताचं आराधन करतो आणि जो स्त्रीच्या छंदाने नाचतो. आपण पेही शिणवी इष्टमित्र दुखवी, मग कवडाची वाढवी लोभी जैसा. ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो आणि इष्टमित्रांना दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो. So somebody who is after money, he is going to discard his friends and simply go after money and try to accumulate money. तैसा दान पुण्य खाची, गोत्र कुटुंबा वंची, परी गारी भरी स्त्रियेची उणी हो निधी. त्याप्रमाणे स्त्रीची भर करण्याकरता दान आणि पुण्य करण्याचं कमी करतो. तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची खास भरत असतो. तिची खास भरायला कमी पडू देत नाही. तो स्त्रीवर पैसे खर्च करतो, घरावर, कुटुंबावर, दानधर्म ह्याच्यावर कमी करतो खर्च आणि स्त्रीवर जास्त करतो. पूजिती दैवते जोगावी, गुरु ते बोले झकवी, मायबापा दावी निदारपण. पूजल्या जाणाऱ्या देवतांची
बिगार टाळल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरुला ठगवतो आणि आईबापांना दरिद्रपण दाखवतो. स्त्रियेच्या तरी विखी भोगू संपत्ती अनेकी आणि वस्तू निकी जे जे देखे. तथापि स्त्रीच्या विषयी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्य म्हणजे साधना आणि जी जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती ती तो आणतो. प्रेमाथिलेनी भक्ते जैसेनी भजिजे कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. प्रेमळ भक्ताने जसं कुलदेवतेला भजावं त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो. साच आणि चोख ते स्त्रियेसीची अशेख येराविषयी जोगावणूक तेही नाही. जे खरं चांगलं असेल ते सर्व स्त्रीला देतो आणि कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगावणूक म्हणजे देहरक्षण देखील करत नाही. ये ते हन कोणी देखेल येसी वेखासे जाईल तरी युगची बुडेल ऐसे जया. हिला कोणी वाकड्या दृष्टीने पाहिल हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल तर युगांतच होईल असं ज्याला वाटतं. नायट्या भेण न मोडीजे नागांची याण तैसी पायी उणखुण स्त्रियेची जो. ज्याप्रमाणे नायट्यांच्या भीतीने देवीची शपथ मोडत नाही, त्याचप्रमाणे जो स्त्रीचं मनोगत पाळतो. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेचिया झालिया लागी प्रेम. अर्जुना, फार काय सांगावं, ज्याचं सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचं प्रेम असतं. आता बघा की ह्याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं ना की हे स्त्रियांच्या विरोधात लिहिलंय, तर ते तसं नाही आहे. जे जे पुरुषाला लागू पडतंय ना, कृष्ण आपल्याला पुरुषाला लागू पडेल अशा गोष्टी का बरं सांगतोय? कारण की त्याचा संवाद अर्जुनाशी होतोय. म्हणजे हा संवाद समजा कृष्णाच्या एखाद्या स्त्रीशी होत असता तर त्यांनी हे सगळंच्या सगळं रूपक उलट केलं असतं. म्हणजे ह्या सगळ्या ओव्या कशा लिहिल्या असत्या की जिला पुरुषाबद्दल आसक्ती आहे, पुरुषाबद्दल हे आहे, पुरुषाबद्दल ते आहे. म्हणजे ही जी आसक्ती आहे ही केवळ पुरुषाची स्त्रीबद्दलच असते असं नाही आहे. ही आसक्ती स्त्रीची पुरुषाबद्दल देखील असू शकते. पण समजावून सांगण्यासाठी अर्जुनाला समजावून सांगितलं जात आहे म्हणून पुरुषाच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलं आहे. सो डोंट टेक इट अदरवाईज. वी हॅव टू अंडरस्टँड द एसेन्स ऑफ इट. तुम्ही त्याच्या शब्दामध्ये जाळामध्ये अडकू नका. त्याचा जो अर्थ आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि काही जे समजत तियेचे संपत्ती जात ते जीवाहुनी आप्त मानी झोका. अरे तिची जी आणखी चीज वस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो, तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तेची रूप. तो पुरुष अज्ञानाचं मूळ आहे, अज्ञानाला त्याच्या योगानं बळ असतं. हे बोलणं राहू दे, फार काय सांगावं, तो अज्ञानाची मूर्तीच आहे. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी लाटांच्या येरझारी आंदोळे जेवी. आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने झोके खाते, तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रियासवे तळवटू घे. त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो आणि त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो. ऐसेनी जयाचे चित्ती वैषम्य साम्याची बोखती वाहे तो महामती अज्ञान गा. याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात अप्रिय वस्तुप्राप्तीने दुःख आणि प्रिय वस्तुप्राप्तीने सुख याची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी. आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते ती कशी?
तर जसं धनाच्या हेतूने वैराग्याचं सोंग आणावं, धनाच्या हेतूने वैराग्याचं सोंग आणावं, याच्याबद्दल थोडंसं आपण चिंतन करू. म्हणजे मनामध्ये मला धन हवं आहे ही आसक्ती आहे. पण ती आसक्ती मनात ठेवून लोकांना न कळू देता वैराग्याचं सोंग आणायचं वरून. तर समजा एखादा साधू प्रवचन करत असेल आणि मग तो लोकांना म्हणत असेल, की आता पैसे जमा करा. आपल्याला आश्रम वाढवायचा आहे किंवा हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर जर अशा प्रकारचा पैशाचा व्यवहार होत असेल, तिथे अध्यात्म जवळपास पण नाही. हे तुम्ही नक्की समजा. आध्यात्मिक साधनेमध्ये जर पैशाचा व्यवहार आला, तर ती आध्यात्मिक साधना न राहता शुद्ध व्यवहार होतो. सो डोंट गेट कॅरिड अवे बाय फॉल्स सो कॉल्ड wannabe gurus or self proclaimed gurus. ठीक है ना. नातरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी रहाटे जारेसी जावया लागी. अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवऱ्याच्या अंतःकरणात शिरून वागते. म्हणजे ही इज टॉकिंग अबाउट एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स. की एखादी स्त्री आपल्या नवऱ्याला दाखवते की त्याच्यावर तिचं किती प्रेम आहे, त्याच्याशी खूप गोड गोड बोलते आणि मनामध्ये तिचं प्रियकर असतं. शी विल. आता बघा की हे उलट्या दिशेने पण सांगितलेलं आहे. आतापर्यंत जे सांगत होते ते पुरुषाला उद्देशून सांगत होते की तू स्त्रीच्या मागे लागू नको, अमुक करू नको, तसं करू नको. आणि आता इथे सांगतायत की इथे उलट सांगतायत ना. म्हणजे कसं आहे की मनुष्य स्वभाव हा सारखाच आहे. तो पुरुष देहामध्ये जरी असला तरी सुद्धा तसाच आहे आणि स्त्री देहामध्ये असला तरी सुद्धा तसाच आहे. पुरुष आणि स्त्रीमध्ये आसक्तीच्या दृष्टीने बघितलं तर काही विशेष अंतर नाही आहे. जर अज्ञानामध्ये आपण असलो तर. पण जर आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं असेल तर मग स्त्री असो किंवा पुरुष, ही जी आपली ओळख आहे ना, ही फक्त आपल्या शरीरावरनं होते. सो इट्स ओनली स्किन डीप. त्याच्यानंतर आपल्या आतमधला जो खरा मी आहे त्याच्यामध्ये देर इज नो जेंडर, देर इज नो मेल और फीमेल देअर. इट जस्ट इज ओनली वन, नथिंग अदर दॅन दॅट. इथे स्त्री पुरुष हा भेदच नाही आहे. तैसा माते किरीटी भजती गा पावटी करुनी जो दिठी विशो सुये. अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो, म्हणजे जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझं भजन करतो, आणि भजन सवे तो विशो जरी न पावे तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे. आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो आणि सर्व खोटा आहेस म्हणतो. कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी करी तया. अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो आणि पहिल्या प्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो तितक्या जोराने पुन्हा दुसऱ्या देवाचीही करतो. तया गुरुमार्गा टेके जयाचा सुगरवा देखे तरी तयाचा मंत्र शिके येरू नेघे. ज्या गुरुचा जास्त थाटमाट असतो त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसऱ्याचा घेत नाही. प्राणी जातेशी निष्ठू स्थावरी बहु भरू तेवीची नाही एक सरू निर्वाहो जया. सर्व प्राण्यांची तो निर्दयपणे वागतो आणि पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते, सो यू आर नॉट लॉयल टू एनीबडी. माझी मूर्ती निफजवी
ते घराचे कोणी बैसवी आपण देवो देवी यात्रे जाय. माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो आणि आपण देवतेच्या यात्रेला निघतो किंवा देवतेच्या यात्रेला जातो. नित्य आराधन माझे, काजी कुळदैवता भजे, पर्व विशेषे कीजे, पूजा आना. दररोज माझं पूजन करतो आणि काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो आणि काही विशेष पर्वकाली तिसऱ्याच देवतेची पूजा करतो. माझे अधिष्ठान घरी आणि ववसे आनाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय. घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रत करतो आणि पितृकार्याच्या वेळी म्हणजे श्राद्ध पक्ष वगैरे काळी पितरांचा भक्त होतो. एकादशीच्या दिवशी जेतुला पाळू आम्हासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. आता बघा, श्रावण आता सध्या आपला सुरू होणार आहे ना लवकरच, तर त्याच्यामध्ये हे सगळे जे व्रत वगैरे आहेत त्याच्याबद्दल ज्ञानदेव सांगतात. हाऊ टाइमली दिस होल चिंतन इज. एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. चौथं मोठं आहे आणि गणेशाची होय. गणेशाच्याची गणेशाचाच होय. चावदसी म्हणे माये तुझाची वो दुर्गे. चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे म्हणजे देवी, मी तुझा भक्त आहे असं तू म्हणतो. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी. आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री. नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म म्हणजे श्राद्धाधिक कर्मे तो टाळतो आणि मग नवचंडीच्या म्हणजे नवरात्रातल्या देवीच्या अनुष्ठानात बसतो व रविवारी भैरोबाला त्याचा पत्थरात नैवेद्य वाढतो. भैरोबाला आय गेस पत्थरात नैवेद्य पाठवायचं काहीतरी असेल, पत्थरात नैवेद्य वाढतो. मस्ट बी समथिंग लाईक दॅट. मला माहिती नाही ऍक्च्युली हे स्पेसिफिक रिच्युअल म्हणजे भैरोबा म्हणजे कोण मला माहित नाही. रविवारी भैरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो. पाठी सोमवारा पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जोगा विजो. नंतर सोमवार आला की बेलासह शिवलिंगाकडे धावतो. याचप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशी बशी उपासना करतो, ऐसा अखंड भजन करी, उगा नोहे क्षणभरी. अवघेन गावद्वारी अहेव जैसी. वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते. त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो आणि क्षणभर रिकामा राहत नाही, म्हणून ज्याचा भक्तपणा कायम राहतो. ऐसेनी जो भक्तू देखसी अवतारतो, ऐसेनी जो भक्तू देखसी सैरा धावतो, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. त्याचप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील, तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असं समज. अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असं समज. आणि एकांते चोखटे, तपोवने तीर्थे तटे, देखोनी जो गा विटे, तोही तोची. आणि पवित्र एकांत स्थानी, तपोवनी, तीर्थांच्या स्थानी आणि पवित्र नद्यांचे किनारे बघून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे. जया जनपदी सुख, गजबजेचे कौतिक, वानू आवडे लौकिक, तोही तोची. ज्याला लोकसमाजात सुख वाटतं आणि लोकांच्या गलबल्याचं कौतुक वाटतं आणि आपल्या लौकिकाचं वर्णन ज्याला आवडतं तोच अज्ञानी आहे.
कळलं ना? आणि आत्मा गोचरू होय ऐसी जे विद्या आहे ते आई कोणी डौरवाहे विद्वांसु जो. आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पडलेला आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पडलेला विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो. हा, जो अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त जे काही शिकलेला आहे तो काय करेल? तो त्याच्या शास्त्राबद्दल ही विल बी लॉयल आणि तो अध्यात्मशास्त्राची निंदा करेल. बिकॉज ही हॅज स्टडीड अ लॉट ऑफ थिंग्स. आपण बाहेरच्या जगामधल्या जितक्या जास्त गोष्टी शिकू तितके आपण अध्यात्मापेक्षा दूर राहू. कारण काय होईल की आपण इतक्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी शिकलो ना त्याच्याबद्दल आपल्याला खूप अहंकार होईल. तुम्हाला माहिती आहे का की मला किती माहिती आहे ते? यू डोंट नो हाऊ मच आय नो. यू डोंट नो एनिथिंग. अशा प्रकारची मनस्थिती आपली तयार होऊ शकते. हे अज्ञानाची लक्षण आहे सगळी. उपनिषदांकडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी ज्याचं लक्षच लागत नाही. आत्मचर्चा एकी आथी ऐसिये बुद्धीची भिंती पाडूनी जयाची मती ओढाळ झाली. आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे. अशा समजुतीची भिंत म्हणजे मर्यादा पाडून ज्याची बुद्धी स्वैर भटकणारी झाली आहे हे सगळे अज्ञानी आहेत. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. तो सर्व कर्मकांड जाणतो. पुराण त्याला तोंडपाठ आहेत. आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसं घडतं. म्हणजे बघा, आपण जर आपल्या व्यतिरिक्त जे काही ज्ञान आहे म्हणजे वेदांमधलं सुद्धा त्या ज्ञानामध्ये जर पारंगत झालो आणि आपल्याला जर सिद्धी प्राप्त झाल्या तर आपण जे म्हणू ते खरं होईल. मी ऍक्च्युली त्याच्या उलट घेतो की आपण जर कधीच खोटं बोललं नाही, आपण नेहमी जर खरं बोललो तर त्या खरं बोलण्याची शक्ती इतकी जास्त असते की एखाद वेळेस समजा आपण चुकून काहीतरी बोललो तर ते खरं होतं असं व्हायला पाहिजे. होत नाहीये हे आपलं नशीब आहे असं समजा. नाही तर आपण सगळ्यांना काही ना काही सांगायचा ठेका घेऊ, त्यांना म्हणू की तुमचं हे चांगलं होईल ते चांगलं होईल आणि मग नाही झालं तर मग ते येऊन आपल्याला बदलतील. कोणी सांगितलं होतं? नो नीड टू डू सच नॉनसेन्स. शिल्पी अतिनिपुण सूपकर्मी ही प्रवीण विधी अथर्वण हाती आथी. कला कौशल्याच्या कामात अतिनिपुण असतो, पाकक्रियेत अतिप्रवीण असतो आणि अथर्वण वेदाचे विधी मंत्रशास्त्रांचं जारण मारण उच्चाटन वगैरे विधी त्याला हस्तगत झालेले असतात. कोकी नाही ठेले भारत करी म्हणितले आगम आफाविले मूर्त होती. कामशास्त्रात त्याला काही जाणावयाचं शिल्लक राहिलेलं नाही. भारत तर त्याला पाठ असतं म्हणजे महाभारत आणि मंत्रशास्त्र ही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेलं असतं. कामशास्त्रात काही जाण्याचं शिल्लक राहिलं नाहीये. महाभारतात त्याला पाठ असतं आणि मंत्रशास्त्र ही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेलं असतं असं दिसतं आपल्याला. नीती जात सुझे वैद्यकही बुझे काव्य नाटकी दुजे चतुर नाही. नीती संबंधीची सर्व शास्त्र त्याला अवगत असतं. वैद्यक शास्त्र तो जाणतो. तो काव्यात आणि नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही. स्मृतींची चर्चा दंशू जाणे गारुडाच्या निघंटू प्रज्ञेचा पायकी करी. स्मृतीचा विचार त्याला कळतो.
इंद्रजाल विद्येचं मर्म त्याला कळतं आणि वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर मानतो. पै व्याकरणी चोखळा तर्की अतिगाढा अतिगाढा परी एक आत्मज्ञानी फुडा जात्यंधुजो. तो व्याकरणशास्त्रात अतिप्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो. परंतु एक अध्यात्मशास्त्रात जो खरोखर जन्मांध आहे ते एक वाचोनी आघवा शास्त्री सिद्धांत निर्माणधात्री परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा. त्या एका अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांना निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे असा जरी तो असला तरी पण त्याच्या सर्व समस्या ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी पाहू नये तसं तू त्यांच्याकडे पाहू नकोस. मोरा अंगी अशेषे पिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे तैसे तेगा. मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसं पुष्कळ असतात परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पाहतो ती एकटी दृष्टी त्या मोराला जर नसती तर या पिसांवरील डोळ्याचा जसा काही एक उपयोग नाही आहे त्याचप्रमाणे अर्जुना एका अध्यात्मा वाचून एका अध्यात्म ज्ञाना वाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काहीही उपयोग नाहीये. किती क्लिअरली सांगतात हे की एका अध्यात्म ज्ञाना वाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काहीही उपयोग नाहीये. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे ये रे. परमाणू परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचं मूळ मिळालं तर इतर पुष्कळशा गाडे भरून आणलेल्या किंवा असलेल्या वनस्पतीच्या मुळ्या कशा काय करायच्या आहेत. आयुष्ये वीण रक्षणे सिसे वीण अलंकरणे वोहरे वीण वाधावणे तो विटंबुगा. ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शीर नसलेल्या केवळ धडा जसे अलंकार घालावेत अथवा नवरा नवरी शिवाय जसा वर्धावा काढावा ही जशी केवळ विटंबना आहे तशीच शास्त्रजात जाणं आघवेची प्रमाण अध्यात्म ज्ञाने विणं एकलेनी. त्याचप्रमाणे एका अध्यात्म ज्ञाना वाचून ते इतर सर्व शास्त्रांचं ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असं समज. म्हणजे अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रांचं ज्ञान ते पूर्णपणे अप्रमाण आहे. सो इट इज नॉट रिअली प्रूव्हन. इट इज नॉट प्रमाण. त्याचं आपण काही प्रमाण नाही देऊ शकत, प्रूफ नाही देऊ शकत. या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मूढा. ह्याकरता अर्जुना असं पहा की ज्या शास्त्र मूढाला म्हणजे अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृती नाही अशी व्यक्ती तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरूढळे तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. त्याला शरीर जे प्राप्त झालंय ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुरच होय आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल म्हणजे विस्तार आहे. तो जे जे बोले ते अज्ञानाची फुलले तयाचे पुण्य फेळले ते अज्ञान गा. तो जे जे बोलतो ते फुललेलं अज्ञानाचं झाडच आहे. अरे त्याची जी पुण्यकर्म आहेत ना ते अज्ञानच फळायला आलेले आहे. आणि अध्यात्मज्ञान काही जेणे मानिलेची नाही तो ज्ञानार्थू न देखे कै हे बोलावे ऐसा. आणि ज्याने अध्यात्मशास्त्राला किंवा अध्यात्म ज्ञानाला कधीच मानलं नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्याला पाहत नाही. हे सांगायला पाहिजे का वेगळं. एलीची थडी न पवता पळे जो मागवता
तया पैलद्वीपीची वार्ता काय होय. नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही तोच जो मी माघारी पळून जातो. त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार. का दारवंठाची जायाचे शिर रोविले खाचे तो केवी परिवरीचे ठेविले देखे. अथवा घराच्या आणि दाराच्या उंबऱ्याला घराच्या दाराच्या उंबऱ्यातच ज्याचं मस्तक पडून कापून खाचत फुरलेलं आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ हे कसे पाहिल. घराच्या दाराच्या उंबऱ्यातच ज्याचं मस्तक कापून खाचत पुरलेलं आहे तो घरात ठेवलेले पदार्थ हे कसे पाहिल. So we cannot really observe what's inside if we are stuck at the door. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थो देखावया विशो काही. त्याप्रमाणे अर्जुना, अध्यात्म ज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याचा विषय होईल का. म्हणून आता विषेखे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आखे लेखे न लगे तुझ. म्हणून आता तो ज्ञानाचं तत्व पाहत नाही हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगायला नको. जेव्हा सगर्भे वाढले तेव्हाची पोटीचे झाले तैसे मागिले पदे बोलिले तेची होय. जेव्हा गरोदर स्त्रीला जेवायला वाढावं तेव्हाच तिच्या पोटातलं मूल तृप्त होतं. त्या मुलाला निराळं वाढावं ह्याची काही गरज नाही. त्याप्रमाणे वरती ज्ञानाचं जे वर्णन केलं गेलं त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. जे ज्ञानाची लक्षणं कळली तर आपल्याला अज्ञानाची लक्षणं देखील आपोआप कळतील. कारण की जिथे ज्ञान आहे तिथे अज्ञान नाहीये आणि जिथे अज्ञान आहे तिथे ज्ञान नाहीये. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे जैवी आवंतळे आंधळे ते दुजे नसिये. वास्तविक पाहिलं तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळं वर्णन करायला नको. आंधळा मनुष्य जेवायला बोलवला असता तो दुसऱ्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यायचा तसंच हेही आहे असं समज. एवं ये उपरती अज्ञानचिन्हे मागुती अमानित्वादी प्रभृती वाखाणिली. ह्याप्रमाणे ही अमानित्वाची ज्ञानाची चिन्ह पुन्हा उलट रीतीने सांगितली. जे ज्ञानपदे 18 केलिया येरा येरी मोहरा अज्ञान ह्या आकारा सहजे येरी. कारण की ज्ञानाची 18 पदं उलट उलट फिरवली. उदाहरणार्थ अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे. समजा तसं केलं असलं तर अज्ञानाची लक्षणं सहज सिद्ध होतील. कशी होतील. मागा श्लोकाचे अर्थात ऐसे अर्थांनी पाहिजे. मागा श्लोकाचे अर्धार्धेच आहे. ऐसे सांगितले श्री मुकुंदे ना उफराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान. मागे म्हणजे ह्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसऱ्या अर्थामध्ये पाहिजे का दुसऱ्या अर्थामध्ये मे बी त्या अर्ध्यामध्ये लिहिलंय असं सांगितलंय की ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय. ओके. मला त्या अर्ध्यामध्ये आणि अध्यायामध्ये थोडं कन्फ्युजन झालं. म्हणून या वाहणी केली म्या उपलवणी वाचूनी दुधा मिळवूनी पाणी फार की. म्हणून अशा रीतीने अज्ञानम यदतोन्यथा या पदाचं मी विस्तारपूर्वक वर्णन केलं नाही तर दुधात पाणी मिसळून जसं दूध वाढवायचं तैसे जी न बळवडी पदाची कोर न सांडी परी मूळव्याधीची परी मूळ ध्वनीची आहे. मूळ व्याधी काय म्हणतोय मूळ ध्वनी आहे ना
बरी मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो. महाराज, त्याप्रमाणे म्हणजे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडत नाही. परंतु मूळ श्लोकात जे थोडक्यात सांगितलं त्याचं विस्तारपूर्वक वर्णन करायला मी निमित्त झालो आहे. तव श्रोते म्हणती राहे, के परिहारा ठावो आहे, बिहिसी का वाये कवी पोषका. तेव्हा श्रवणास बसलेली मंडळी, संत मंडळी काय म्हणतात? थांब, परिहाराला जागा कुठे राहिली आहे का? हे कवी पोषका, तू व्यर्थ का भीतोस? तू तै श्री मुरारी म्हणितले आम्ही प्रगट करी, जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही. जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर, असं तुला श्री मुरारींनी म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलं. ते देवाचे मनोगत दावित आसी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रगट करावेस. हे जे देवाचे मनोगत ते तू आपल्या वक्तृत्वाने अज्ञानाची लक्षणं सांगण्यामुळे स्पष्ट दाखवतोयस. असं म्हणण्याने देखील तुझं चित्त म्हणजे संत मंडळी माझी स्तुती करीत आहेत असं तुला वाटून त्या भाराने तू दडपून जाशील. त्या भाराने दडपून जाईल. म्हणून असो हे न बोलो, परी साविया का तोषलो, जे ज्ञानतरिये मिळविलो श्रवण सुखाची ये. म्हणून हे राहू दे, आम्ही हे बोलत नाही, परंतु अरे आम्हाला सहज संतोष झालाय. कारण की श्रवण सुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा म्हणजे होडीचा तू आम्हाला योग करून दिला आहेस. आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. आता ह्यानंतर तो जो श्रीहरी जे काही बोलला ते लवकर सांग. या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्तीदासे, जी अवधारा तरी तैसे बोलिले देवे. असं संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तर महाराज ऐका असं म्हणाले. पणती म्हणती तुवा पांडवा, हा चिन्ह समुच्चयो आघवा, आयकिला तो जाणावा अज्ञान भागू. देव म्हणतात अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असं समज. अज्ञानाचा भाग तुला समजावून सांगितला, अज्ञानाची सगळी लक्षणं तुला समजावून सांगितली. आपण अज्ञानाची लक्षणं भाग 1 भाग 2 आणि आता हा भाग 3 आहे. इतकी लक्षणं आपण बघितली अज्ञानाची. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा, ज्ञानविखी चांगा दृढा होईजे. अर्जुना, या अज्ञान भागाकडे पाठ करून, या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. तुला हे सांगितलं कशा करताय? कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट. तुला हे अज्ञान म्हणजे किती भयानक आहे हे जर कळलं तर तू हे सोडून देशील आणि ज्ञानाच्या दिशेने चालायला लागशील. मग निर्वाळलेनी ज्ञाने ज्ञेय भेटेले मने, ते जाणावया अर्जुने असं केली. मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात म्हणजे ब्रह्मवस्तूत प्रवेश होईल, ते ज्ञेय स्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली होती. तव सर्वज्ञांचा रावो, म्हणे जाणोनी तयाचा भावो, परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगो आता. तेव्हा सर्व सर्वज्ञांचे राजे जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून पाहतात. आता ज्ञेयाचं स्वरूप तू ऐक असं आम्ही तुला सांगतो. ते बघा की ज्ञाता आणि ज्ञेय ह्या दोन वेगळ्या वस्तू आहे. हा, आता ज्ञेयाचं स्वरूप तू ऐक ते मी तुला सांगतो. तर ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते, अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. हा जो श्लोक आहे ह्या श्लोकाबद्दल आपण ट्रान्सलेशन्स आणि त्याचं जे अर्थ आहे इंग्रजी आणि मराठीत तो ह्याच्या आधी बघितलेला आहे. परंतु आपण हा अज्ञानाचा जो भाग आहे ना तो पूर्ण केलाच नव्हता. म्हणजे आत्ता जो श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवला ना त्याचा अर्थ आपण 2-3 सेशन्स पूर्वी बघितला होता. परंतु तो श्लोक आता येणार आहे आपल्याला ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये.
तर इतके दिवस म्हणजे गेले 2-3 सेशन्स आपण फक्त अज्ञानाविषयीच बोलतोय. म्हणजे एक अज्ञानाचा जो श्लोक असेल त्याच्यावर किती निरूपण केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. तर कोणाला काही बोलायचं याच्याबद्दल? आतापर्यंत जे चिंतन झालं अज्ञानाचं ते, आणि फक्त स्त्री आणि पुरुष किंवा कोणाला तरी उद्देशून म्हटलेलं असं नाहीये. हे आपल्यासाठी इन जनरल आहे. तर जी मला व्यक्ती एक 3 क्वेश्चन आहे. गुणांमध्ये अडकलेली आहे ती स्त्रीच आहे. बोला ज्ञानाताई. नाही ज्ञान आणि अज्ञान हे जे आपण स्पिरिच्युअलिटीच्या आणि म्हणतोय, पण किती लोक स्पिरिच्युअलिटी मध्ये नसतात, हम्म. तर त्यांना आपण अज्ञानी बोलायचं का? आपल्याला जर जग सत्य वाटत असेल आणि त्याच्याबद्दल आपण ज्ञान प्राप्त करत असू आणि ते ज्ञान प्राप्त केल्यामुळे आपण खूप मोठे झालो आहे असं आपल्याला वाटत असेल, तर हो, आपण अज्ञानीच आहोत. कारण अच्छा. की जी वस्तू अस्तित्वात नाही आहे त्या वस्तूचा अभ्यास करून ती वस्तू सत्य आहे असं मानून त्या वस्तूबद्दल मला खूप जास्त ज्ञान झालेलं आहे अशा प्रकारचा अहंकार आपण आपल्या स्वतःमध्येच वाढवतो. हम्म. अशा प्रकारचा अहंकार जर आपल्यामध्ये वाढायला लागला आणि आपण वाढू दिला तर आपण अज्ञानीच आहोत. खरा ज्ञानी जो आहे तो स्वतःच्या स्वरूपाची ओळख नेहमी ध्यानात ठेवतो आणि त्यानुसार जगामध्ये कार्य करतो. करेक्ट. हम्म. दॅट इज ज्ञानी. इट इज ज्ञानी जो करेक्ट. आहे त्याला जग असो किंवा नसो त्यांनी काही फरक नाही पडत. योगी जो आहे ना तो जगाला बाहेर कोंडून ठेवतो, म्हणजे स्वतःला आत कोंडून ठेवतो, म्हणजे जगाला बाहेर ठेवतो. डोळे मिटले की जग गायब होतं. तर हम्म. ते डोळे मिटल्यामध्ये सुद्धा जो झोपणार नाही आणि जो अवेअर असेल पूर्णपणे तो योगी आहे. आपलं कसं होतं की आपण त्या जगातलं काम करतोय तरी आपल्याला झोप येते. आपण टोटली उलटे आहोत. योगी जो आहे तो डोळे मिटून सुद्धा ध्यानामध्ये पूर्णपणे सतर्क राहू शकतो. ही कॅन बी फुल्ली अवेअर. परंतु आपण तर काम करता करता सुद्धा झोपू शकतो. किती उलटे आहोत आपण. आणि जो खरा ज्ञानी आहे ना त्याला समोरचं जग आहे किंवा नाही आहे त्यांनी काहीच फरक पडत नाही. म्हणजे तो जगामध्ये असताना सुद्धा स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित असतो आणि जग जेव्हा नाहीसं होतं म्हणजे निद्रेमध्ये, इन डीप स्लीप, तेव्हा देखील तो जागा असतो. ज्याला हे कळलेलं आहे की हे सगळंच्या सगळं जग हे भासमान आहे, तर त्याच्यामुळे तो विचलित होईल का? तर जो ज्ञानी आहे तो योग्याच्या पुढे आहे. योगी जो आहे त्यांनी जगाला सत्य मानलेलं आहे आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक योग साधना करून जगाला आपल्यापासून दूर ठेवले. सो ही हॅज मेड द वर्ल्ड डिसअपिअर बाय लॉकिंग हिमसेल्फ इन विदिन हिमसेल्फ. जर आपण डोळे बंद केले तर जग नाहीच होईल. परंतु जो खरा ज्ञानी आहे त्याचे डोळे उघडे असले, जगाचे व्यवहार सगळे सुरू असले तरी सुद्धा तो त्या जगाच्या कोलाहलामध्ये शांत राहील. सो इन द मिडस्ट ऑफ ग्रेट कन्फ्युजन आणि कोलाहल हे सगळं जग सुरू आहे, त्या सगळ्या गोंधळामध्ये सुद्धा तो शांत आहे आतून. हे जगातलं काम करत असताना देखील त्याची स्वतःच्या स्वरूपाबद्दलची जी निष्ठा आहे ती कायम आहे. त्यामुळे तो शांतच आहे. कारण की तो केंद्रापाशी आहे. तुम्ही बघा की मोठा आकाश पाळणा असतो ना, बिग जायंट व्हील, फेरिस व्हील. तर जितकं मोठं ते असेल चक्र आणि जितके आपण टोकाशी असू तितके आपण जोराने फिरू. पण जर आपण केंद्रापाशी आलो तर जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू फिरतच नाही. सो द ॲब्सोल्यूट सेंटर ऑफ द व्हील नेव्हर रिअली मूव्स. आणि ते सेंटर म्हणजे कोण आहे? तुम्ही आहात, तत्वमसी. आपण जर त्या केंद्रामध्ये स्थित राहिलो
तर आपल्या भोवती जग कितीही जोराने फिरत असलं तरी सुद्धा काहीही फरक पडणार नाही. तो ज्ञानी आहे. अशा प्रकारच्या ज्ञानाच्या बोधामध्ये आपण नेहमी राहू, अशा प्रकारची प्रार्थना आपण करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.